लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर बस स्थानक हे टवाळखोर आणि मद्यपींचा अड्डा बनलेला असून या ठिकाणी रात्रीच्या वेळी अनेक अवैध धंदे चालतात। हा प्रकार नाशिक न्यूजनं बातमीद्वारे 4 दिवसांपूर्वीच प्रकाशझोतात आणलेला होता। दरम्यान काल सोमवारी रात्रीच्या सुमारास याच ओझर बस स्थानकात एका 27 वर्षीय युवकाचा अतिशय क्रूरपणे खून झालाय। तुषार शिवाजी कडाळे असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तीक्ष्ण हत्याराच्या सहाय्याने त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करत खून करण्यात आलेला आहे। ओझर बस स्थानकात रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं आणि याच अंधाराचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी टवाळखोर मद्यपी बसलेले असतात। अनेकदा या ठिकाणी किरकोळ कारणावरून मद्यपींमध्ये टवाळखोरांमध्ये हाणामारीच्या घटना देखील यापूर्वी घडलेल्या आहेत। असाच प्रकार काल रात्री घडला असावा आणि त्यातून खुनाची घटना घडली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर आणि नाशिक न्यूजनं बस स्थानकावरील अवैध धंद्याबाबतचा पोलखोल केल्यानंतर देखील पोलीस प्रशासन ओझर बस स्थानकाच्या सुरक्षेबाबत अनभिज्ञ असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।